देह व मन आपण नव्हे हे जाणले त्याला शिवत्व आले. गुरु परमात्मा परेशु असा ज्याचा निश्चय आहे त्याला अनायास नित्य सत्य स्वरूपाचा लाभ होतो. शिव म्हणजे स्पर्श, स्पर्श म्हणजे जाणीव, म्हणजे ज्ञान कोणाजवळ केव्हाही असलेले अजाणपणे जाणपण जाणवत आहे इकडे लक्ष द्या. शिव म्हणजे कोणालाही आपण असलेल्या जाणीवेचा स्पर्श. नमनाने जीवाला जीवत्व कळते. इथे नमन म्हणजे शरण जाणे, परंतु तुझ्या शिवरूपाकडे लक्ष गेले की मन पण नाहीसे होते. हेच ते नमन. नमस्कार करा, पण नमस्कार करण्यापूर्वी जे आहे ते तू आहेस. नमस्कार करण्यापूर्वीचा आत्मबोध मी आहे असा तो तू आहेस. जीवभाव जाऊन शिवभाव म्हणजे आपण असल्याचा बोध राहतो. भक्ती करता पण जाणीव ज्याला जाणवते त्याची भक्ती झाली पाहिजे. जागा असून सुद्धा आपले मन नाहीसे होते तेव्हा जाणीवेच्या जाणत्याचे दर्शन होते. लक्षवेध साधला पाहिजे, पण लक्षवेध साधणार कोण? तर ज्याला वेध लागला आहे. नाहीतर हजारो लोक भक्ती करतायत. जाणता नसताना जाणीवेला जाणपण कुठून असणार? ज्ञान म्हणजेच आपण, आणि या ज्ञानाचा पाठीराखा सद्गुरू आहे. त्याच्या आधी आहेच तो. तो नसेल तर जाणीव कोणाला जाणवेल? देहभाव गेल्यावर जीवत्व जाते. देह व मन आपण नव्हे हे जाणले त्याला शिवत्व आले. ते व्यापक पसरलेले आहे. भक्ताला गुरुबोधाने कळते देह व मन मी नव्हे, देह मनाचा जाणता मी आहे. सगुणी भजे लेख नाही भ्रमाचा. भक्ती करतो पण ती नी मी असा भेद नाही. आकार आणि मन यांची युती असेपर्यंत मरणाची भीती असते. ती युती नसेल तर ज्ञानाला मरणाचे भय नाही. तुला मरण नाहीच, पण ते ओळख, अगर ओळखू नको. मरण भयाची चिंता नसते फक्त गुरु भक्ताला. गुरुमुखातून ऐकलेले न विसरणे ही परमभक्ती. जो जीवभावाला मुकला, शिवभावाला आला, त्याने केलेला संसार ही सुद्धा त्याच्या गुरुची सेवाच. काया हे आपले रूप म्हणणे हा आजार आहे. तुमचा सगळा संसार, पोरबाळ, धनदौलत ही कर्मणूक आहे. त्यात हानीलाभ काही नाही. कुठलाही नातेसंबंध तुमच्या देहमनाच्या कक्षेत आहे. तुम्ही खरोखरच गुरुभक्त असाल तर माया अनेक रूप घेऊन तुमची सेवा करेल. भक्ती करणाऱ्या भक्ताला भक्ती मार्गात ज्या ज्या शंका आल्या त्या मारून टाकल्या. तोच शंकासुराचा वध. एकूण सर्व शंका नष्ट केल्या. जरी झाला एक सवा, तुम्हा आड नव्हे देवा. तुकोबा देवापेक्षा सवापट मोठे झाले तरी त्यांनी देवाची भक्ती सोडली नाही. ज्या गुरुला शरण गेला तो गुरु जर कायत नाही तर तुम्हाला तुम्ही असल्याचे ज्ञान नाही. देहरूप मी नव्हे ठरल्यावर हा देह म्हणजे मढे नव्हे काय? हालचाल सगळी गुरुचरणांची आहे, माझी नाही. करता सरवेता गुरु आहे, मी नाही. तुकोबानी एकदाच ओळखले जे जे काय बोलतो, शिवीगाळ करतो तो विठोबा करतो, मी नव्हे. शब्द म्हणजे स्व असल्याची याद असेल तरच रसना चाखणार. सगळी लक्षणे भक्त म्हणवणाऱ्या स्वरूपात ज्ञानाचे आहेत. ध्यान काय करणार? ध्यानी धरावे ते व ध्यानात धरणारेही तेच. ऐका, ध्यानात ठेवा नि ध्यान धरा. हा जो तुमचा आप्त स्वकीय जगामधला लढिवाळपणा आहे तो ओळखा.